सुरू. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. यातलं जे पालुपद आहे हे ज्या अर्थी 10 श्लोकात आलंय त्या अर्थी प्रत्येक श्लोकावर त्याचं वेगवेगळं चिंतन झालं पाहिजे. म्हणून आजही प्रभाते मनी राम चिंतित जावा या संदर्भात थोडस चिंतन आपल्या समोर मांडणार आहे. का बरं करायचं रामचंद्रांचं चिंतन? तर मला जर माझा विकास व्हावा वाटत असेल तर करायचं. सर्वपरी श्रेष्ठ कोण आहे त्याचं करायचं, म्हणजे प्रभू रामचंद्रांचं करायचं, भगवंताचं करायचं. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीतेत भगवंत 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, शस्त्रधारींच्या मध्ये मी आहे. याचा अर्थ राम आणि कृष्ण दोन वेगवेगळे अवतार असले तरी एकाच देवतेचे विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे रामचंद्रांचं उदाहरण घेतलं, कृष्णाचं उदाहरण घेतलं तर दोन्ही सारखेच आहेत, समान आहेत. म्हणून या ठिकाणी मी भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घेतो आहे. ज्या वेळेला अग्रपूजेचा मान देण्याची वेळ आली त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली पाहिजे. आणि वर्णन करताना त्यांनी सांगितलं तर सर्व क्षत्रियांच्या मध्ये पराक्रमाने श्रेष्ठ, द्विजांच्या मध्ये ब्राह्मणांच्या मध्ये ज्ञानाने श्रेष्ठ, द्वारकेचं वैभव पाहता व्यापाऱ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ, आणि सर्वच दृष्टीने भगवंत हे श्रेष्ठ असल्यामुळे त्यांची आगरी पूजा करावी. आता हे म्हणतो कोण? तर म्हणाले भीष्माचार्य म्हणतात. भीष्माचार्य कोण? भीष्माचार्य तर की ज्यांनी स्वतःच्या गुरुला सुद्धा पराभूत केलं, एका अर्थाने परत जायला लावलं. इतका पराक्रम असलेले भीष्माचार्य. भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेत किंवा योद्धे आहेत, सर्व शस्त्र प्रहरण असं विष्णू सहस्रनामात म्हटलंय. म्हणजे सर्व शस्त्र चालवण्यात पटाईत आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी प्रश्न असा उत्पन्न होतो की पांडवांच्या समोर जे जे प्रश्न आले त्या त्या प्रश्नाच्या वेळेला कुठलंही अस्त्र निवारण करायचं झाले की ते भगवंतांनी केलं असं महाभारत सांगतं. मी त्याचे वर्णन करत नाही. एकच फक्त या ठिकाणी उदाहरण भीष्माचार्यांचं घेतल्यामुळे घेतो. 3ऱ्या दिवशी युद्धाच्या अर्जुन त्यांच्या समोर त्याचा पराक्रम कमी पडतो हे पाहिल्यानंतर भगवंत रथातून उतरले. तीच स्थिती 9व्या दिवशी होती. आणि 9व्या दिवशी ज्यावेळा भगवंत अर्जुनाच्या रथातून उतरले आणि नुसता चाबूक घेऊनच भीष्माचार्यांच्या अंगावर धावून जात होते त्यावेळेला भीष्माचार्यांनी वापरलेलं वाक्य लक्षात घ्या. ये रथावरी घनी येऊराया, खड्ग देईन मी विकोश कराया, तोडी मस्तक पडो चरिनिया, होईन सदा धन्यचर्या, मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा, त्यापुढे यम सुद्धा काही करू शकणार नाही असं स्वतः भीष्माचार्य म्हणतात. आजोबा शोभतील एवढे आणि पराक्रमाने श्रेष्ठ असलेले हे भीष्माचार्य सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक आहे. कोणकोणत्या बाबतीत नतमस्तक आहे? तर पराक्रमाच्या बाबतीत नतमस्तक आहेत, ज्ञानाच्या बाबतीत नतमस्तक आहेत, सर्व दृष्टीने ते नतमस्तक आहेत. असं पाहिल्यानंतर मग लक्षात यायचं असं जे ईश्वरी रूप आहे, ईश्वर आहे, परिपूर्ण आहे, त्याला आम्ही शरण गेलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. अशा प्रकाराने सकाळी उठून जर आम्ही भगवंताचं चिंतन केलं, प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं तर आमच्या चिंता पडून जातील. हा एक भाग या श्लोकाच्या संदर्भात आपण लक्षात ठेवायचा. पुढे जाऊया. एका एका चरणाचा अर्थ. सुखानंद करी निवारी भयाते. आता लक्षात घ्या, इथं 3 शब्द आले, सुख, आनंद आणि भय. आता एका एकाचं वर्णन झालं पाहिजे. एक उदाहरण घेऊ सुग्रीवाचं. सुग्रीवाचं सुख पळून गेलं होतं, त्याची बायको पळवली गेली होती.
वालीला मारून त्याची बायको मिळवून दिली, याचा अर्थ त्याला सुखाचा आनंद मिळवून दिला, याही व्यवहारातलाही. दुसरं आहे उदाहरण आनंदाच्या संदर्भामध्ये. वयाची 70-80 उलाटल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आसुसलेली असलेली शबरी तिला दर्शन दिलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर तिला झालेला आनंद वर्णन केलेला आहे ग्रंथामध्ये. तो आपल्याला लक्षात येईल, अवर्णनीय आहे. आणि भयाते निवारी. आता भय कोणाला होतं आणि कशामुळे होतं? भयाचे अनेक प्रकार आहेत, सगळी उदाहरणं काही देत नाही, पण 1-2 उदाहरणं मी देतो. भयाते निवारी या ठिकाणी पुन्हा एकदा सुग्रीवाचं उदाहरण देता येईल. त्याच्या भावापासून त्याला भय होत, त्याच्या भयाचं निवारण प्रभू रामचंद्रांनी केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की भय निवारण करत असताना ज्यांच्यामुळे भय उत्पन्न झालंय त्यांचाही नाश करावा लागतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनातलं उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्याकडे असं म्हटलंय की स्त्रीचा वध करू नये. आणि आमच्या दोन्ही देवता अशा आहेत की भगवान श्रीकृष्णाने 5व्याच दिवशी पुतणेचा वध केला आणि प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा कोणाला मारला तर चाटिकेला मारलं. त्यावेळेला विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्र यांचा संवाद आहे. प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना विचारतायत, गुरुवर्य, ही एक स्त्री आहे आणि या स्त्रीवर मी हात उठवू का? आणि आपलं शास्त्र सांगतं स्त्रीचा वध करायचा नाही. त्यावेळेला उत्तर दिलेलं जे आहे विश्वामित्रांनी तेही लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणाले, जिनी जन्माला घालायचं ती जर जीव घ्यायला निघाली असेल तर तिने स्त्रीत्व गमावलंय. तिचं जर स्त्रीत्वच राहिलं नसेल, जीव घ्यायला निघाली असेल तर तिला मारायचं काही हरकत नाही. मार ही त्राटिका रामचंद्रा म्हणून अशा प्रकाराने प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांनी आज्ञा दिली, तिला मार. सांगायचं तात्पर्य काय की भय निवारण करणं हे संतांच्यासाठी आणि शत्रूला भय वाटलं पाहिजे हेही यामध्ये आपल्याला लक्षात येईल. मग आता त्राटिकेला ज्याप्रमाणे मारलं, शूर्पणखेचं नाक कापलं, हेही काही बसतं का सूत्रात असं जर कोणी विचारलं तर त्यांना सांगायचं कामविकाराच्या आहारी गेलेली शूर्पणखा आहे, तिला शिक्षा झालीच पाहिजे. जो विकाराच्या अधीन होईल त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो नर आहे का नारी आहे हा या ठिकाणी प्रश्न नाही. जो जो धर्माला विरुद्ध वागेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. हा भय निवारणाचा एक भाग हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून ज्यांच्यापासून धर्माला भय, धार्मिक माणसाला भय, सज्जन माणसाला भय, ते निवारण करण्याचं काम भगवंत करतात. आता पुढे जे म्हटलंय ते लक्षात घ्यायचं. विवेके त्यजावा अनाचार हेवा. इथं थोडं अवघड आहे. इथं या अर्थाने अवघड आहे की मी ज्या वेळेला व्यवहारामध्ये निरनिराळ्या कारणाने वागत असतो त्यावेळेला माझं मन म्हणत असतं मी या ठिकाणी वागतोय ते बरोबरच वागतोय. आता बरोबरच वागतोय हे माझं मला म्हणायचं असतं, पण वस्तुतः मी चुकत असतो. जसं सुभाषित मागच्या वेळा सांगितलं अर्धवट सोडलं, यावेळेला घेतो. हंस श्वेतो बकश्वेतो को भेद हंस बकयो नीर क्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकहा. बगळा आणि हंस शुभ्र आहेत, पण बगळा दूध आणि पाणी गट्टम करतो, हंस फक्त त्यातलं पाणी घेतो. आमच्या लहान मुलाच्या खेळामध्ये सुद्धा कोणी चुकला आणि काही म्हणाला तर दूध का दूध पाणी का पाणी हो जाय म्हणतो. म्हणजे आमचं शास्त्र खरं म्हणजे खेडेगावात आणि खेळामध्ये सुद्धा उतरलंय. पण माझा सांगण्याचा भाव काय आहे की अशा प्रकारचा सत्सद विवेक. आता सत्सद विवेक शब्द आहे, सत आणि असत, यामध्ये सत काय आहे आणि असत काय आहे ह्याचा विचार करून असतचा त्याग आणि सतचा स्वीकार, याला म्हणायचं सत्सद विवेक. हा सत्सद विवेक माझा जागा झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला जागा होईल त्यावेळेला मी काय करीन, लक्ष द्या. मी एखादी कृती करण्यासाठी जेव्हा जात असतो तेव्हा माझ्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं.
हे करू का न करू, आणि एक मन सांगतं हे कर, एक मन म्हणतं करू नको. समजा असं गृहीत धरा, एकाला मारण्यासाठी एक जण निघालाय, त्यावेळेला एक मन सांगतं वैयक्तिक कारणासाठी कोणाला मारायचं नाही, जाऊ नको. दुसरं मन म्हणतो त्याने मला त्रास दिलाय, त्याचं तंड तोडल्याशिवाय मी राहणार नाही. हा जो संघर्ष मनाचा आहे, हा संघर्ष विवेक असेल तर सांगेल बाबा रे, व्यक्तिगत कारणासाठी तुला मारायला जायचं असेल तर जाऊ नको, याचा विजय होईल. आणि विवेक जागा नसेल तर कुऱ्हाड घेऊन मी त्याला मारायला जाईल, त्याचं तोंड तुटेल का नाही हा भाग कोण निराळा, पण माझं आणि त्याचं दोघांचंही नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, विवेकेत जावा अनाचार हेवा. हेवा माणसाच्या मनात निरनिराळ्या कारणाने उत्पन्न होतो. माझ्यापेक्षा त्याला जास्त संपत्ती आहे दिसलं की हेवा, माझ्याकडे एकच मोटरसायकल आहे त्याच्याकडे मोटरसायकल आणि कार आहे या बाबतीत हेवा. हा जो वैयक्तिक भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो ना, हा वैयक्तिक भाव माणसाचं पतन घडवीत असतो. आणि म्हणून आम्हाला पतनाचा मार्ग सोडावा लागेल आणि विवेकाचा मार्ग धरावा लागेल. मग विवेकाचा मार्ग ज्यांनी धरला त्यांना यश मिळालं का नाही? अहो लक्षात घ्या, संपूर्ण समाजातल्या सर्व घटकांचा विचार करताना प्रभू रामचंद्रांचा एक मित्र आहे गुहक नावाचा, तो आहे केवट. अगदी सुरुवातीला ज्यावेळा वनात निघाले त्यावेळा त्या केवटाला भेटून सांगितलं की परतीराला सोड, तर त्या ठिकाणच्या नावाड्याने सांगितलं मी सोडणार नाही, मला माहिती तुझ्या पायाची धूळ लागली की शिळा सुद्धा स्त्री होते, म्हणून मला तुझी पाय धुण्याची परवानगी दे तर मी सोडीन. आता या ठिकाणी शिळा होते कारण ते हा सोडून देऊ विषय, पण मला पाय धुण्याची परवानगी द्या याचा अर्थ मला तुमची सेवा करायची, अर्चन करायचंय, हा भाव आहे. असा अर्चनाचा भाव मनामध्ये ठेवून जर आम्ही भगवंताला शरण गेलो तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही विवेकाने वागलो आणि अविवेक त्यागला असं होईल. मग गुहक याला प्रभू रामचंद्रांनी कशा रीतीने आलिंगन दिलं, भेट दिली, राज्याभिषेकाच्या वेळाला बोलवलं वगैरे, कारण तो धर्माच्या बाजूने आणि प्रभू रामचंद्रांच्या बाजूने राहिला. म्हणून लक्षात ठेवायचं की विवेकाने अनाचाराचा आणि हेवाचा त्याग करायचा आणि जनामध्ये भक्तिभाव उत्पन्न करायचा, आणि हे सगळं देण्याचं सामर्थ्य ज्या भगवंतामध्ये आहे त्या भगवंताला शरण जायचं. म्हणजे प्रभाते मनी राम चिंतित जावा, एवढाच विषय आजच्या दृष्टीने आपण लक्षात घेऊया. रामकृष्ण हरी महाराज. महाराज येईपर्यंत थोडं महाराज येईपर्यंत चालू राहू द्या. चालू राहू द्यायचं. महाराज आले की मग जय जय रघुवीर समर्थ घ्या. ठीक आहे, चालेल. आता मी या ठिकाणी मगा जे अर्धवट उदाहरण घेतलं ते पूर्ण करतो. भीष्माचार्य पराक्रमी होते, त्यांनी त्यांच्या गुरु बरोबर 28 दिवस पर्यंत युद्ध करून त्यांना परत जायला लावलं होतं. अशा प्रकारचे परशुरामासारखे अवतारी पुरुष गुरु असताना ज्याचा पराभव करू शकले नाहीत ते भीष्माचार्य, म्हणजे त्यांनाच पराभूत होऊन जावं लागलं, ते भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णाच्या समोर शरण येतात. याचं कारण त्यांना शरण गेल्यानेच आपला विकास होईल हे त्यांना माहिती आहे. काही जणांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होईल की एवढे जर ते भगवत भक्त आहेत तर कौरवांच्या बाजूने का राहिले? तर ते त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं वचन होतं, पण ज्या ठिकाणी वचन असलं तरी मी भगवंताचं काम करील म्हणून भगवंत अंत्यकाळी त्यांच्या समोर राहिले. भगवंताचं काम करायचं म्हणजे काय? अहो भगवंताला विजय प्राप्त करून द्यायचा आहे ना पांडवांना. मग त्या पांडवांच्या विजयासाठी काय करावं लागेल? तर जाहीर रीतीने सांगून टाकलं त्यांनी म्हणजे सभेमध्ये की मी माझ्या कुळातल्या एकाचाही जीव घेणार नाही, म्हणजे पांडवांच्या पैकी कोणालाही मारणार नाही हे सांगून टाकलं. दुसरी एक अट घातली की जर शिखंडी माझ्या समोर आला तर मी त्याच्याशी युद्ध करणार नाही. ही जाहीर सांगायची गोष्ट आहे का? पण सांगितली कारण पांडवांच्या पर्यंत गेली पाहिजे.
म्हणजे कौरवांच्या बाजूने राहून सुद्धा भगवंताचं काम करण्याचं काम भीष्माचार्यांनी केलं. म्हणून भीष्माचार्य विरोधी पक्षात बसलेले असले तरी ते भगवंताचे भक्त आहेत आणि म्हणूनच त्यांच्या तोंडून विष्णू सहस्रनाम निघालेलं हे लक्षात घ्यायचं. विष्णू सहस्रनामाचे उद्गाते जे आहेत ते भीष्माचार्य आहेत आणि म्हणून भीष्माचार्य यांचा पूर्णपणे विकास झाला आणि अंतिम टप्प्याला ते गेले, कारण ते भगवंताला शरण आलेले होते. जरी विरोधी पक्षात असले तरी, त्यांच्या विरोधी लढत असले तरी पांडवांचा विजय व्हावा हाच भाव त्यांच्या अंतःकरणात होता. हे या उदाहरणावरून लक्षात येईल. गुहकाचं जे मी उदाहरण दिलं त्यामध्ये सुद्धा काही बारकावे भगवंताच्या कार्यासाठी आम्ही गेलं पाहिजे. आम्हाला माहितीये, मी त्या आंदोलनात होतो, राम जन्मभूमीचं आंदोलन. आलेत महाराज? नाही, मी शरद महाराजांना राम जन्मभूमीचा महाराजांना फोन करा. शरद महाराज, राम जन्मभूमीचं आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये 90च्या कारसेवेत परत येता येईल की नाही असं वातावरण होतं. तरी प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी शेकडो जण गेले. मीही त्यात एक होतो. त्याच्यासाठी मी नाही सांगत, गुहकाचं उदाहरण सांगतोय की गुहक प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी किती तत्पर होते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची वनात आल्यानंतर भेट झाली, पैरतीला नेलं, ते पुढे चित्रकूटला गेले, त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याच रस्त्याने प्रभू रामचंद्रांचा धाकटा भाऊ भरत त्यांना भेटीला येण्यासाठी निघाला. पण मी रामचंद्रांच्या भेटीला जाणार आहे हे काही त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे ज्यावेळा भरत निघाला आहे आणि सगळं सैन्य घेऊन येतो आहे पाहिल्यानंतर गुहकाने विचार केला की मी तर रामचंद्रांचा मित्र आहे आणि भरताला राज्य मिळावं म्हणून दिलेलं आहे, त्याशिवाय जर भरत येत असेल तर त्याच्या मनात रामचंद्रांचा निपात झाला पाहिजे, असा विषय असला पाहिजे. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात आल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या नावाड्यांचा तो राजाच होता, सगळ्या सैन्याला बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला भरताबरोबर युद्ध करायचंय, प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत जाऊ द्यायचं नाही, पहिला संघर्ष आपल्याशी झाला पाहिजे. आणि त्यांना हेही सांगितलं की या संघर्षामध्ये अयोध्येचं सैन्य इतकं आहे की आपल्यापैकी कोणी वाचण्याची शक्यता नाही, पण आपण धर्माचं काम केलं नाही असं होऊ नये म्हणून प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी आपण प्राण द्यायला सिद्ध झालं पाहिजे असं सैन्याला बजावलं. आणि सैन्याने सुद्धा परवानगी दिली, या हरकत नाही युद्ध झालं तर आम्ही त्या पद्धतीने प्राण द्यायला तयार आहोत, पण आम्ही असेपर्यंत प्रभू रामचंद्रापर्यंत भरताला जाऊ देणार नाही. हा विचार गुहकाच्या सैन्यामध्ये स्वतः गुहकाने मांडला. पण ज्यावेळेला सैन्य जवळ यायला लागलं त्यावेळेला त्यांनी विचार केला की एकदा कशासाठी भरत निघाला हे तर पाहावं. आणि कशासाठी भरत निघाला हे पाहण्यासाठी ज्या वेळेला आपला दूत पाठवला आणि नंतर तो स्वतःही गेला, त्यावेळेला लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांना मारण्यासाठी भरत येत नाही, तर त्यांना परत घेऊन येण्यासाठी येतोय. तर जे स्वागत प्रभू रामचंद्रांचं झालं तेच भरताचं गुहकाने केलं. सांगायचं तात्पर्य काय, ईश्वर कार्यासाठी प्राण देण्याची वेळ आली तरी मागे पाहायचं नाही. असा ज्यावेळा आमचा निश्चय होईल त्यावेळा ईश्वर सुद्धा आम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. हा भाव आजच्या पुरता आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. पुढच्या कार्यक्रमाचं काय असेल ते पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.